टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर्वात प्रथम मी आपल्याला एक सांगू इच्छितो, आज विखे साहेब जरी या ठिकाणी आले, त्यांनी जरी माझी भेट घेतली तर एक आंदोलनकर्ता म्हणून त्यांनी माझी भेट घेतली। नक्कीच या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो। पण मी आपल्याला सगळ्यांना पहिले सांगितलं होतं की जोपर्यंत मला ठोस लेखी आश्वासन या ठिकाणी भेटत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण या ठिकाणी मी माघार घेणार नाही। आणि ज्या आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहे, मोठ्या पण नाही, मराठा आरक्षणाचे सादरीकरण आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर सादर करून तेच आंदोलन आम्हाला महाराष्ट्रासमोर मराठा समाजासमोर दाखवायचं आहे की मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण भेटेल। दुसरा विषय आपण बघितला असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ 6-7 महिने झाले त्याचा परतावा नाही। त्याच्यानंतर आमचे प्रलंबित विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या नाही, सारथीच्या विद्यार्थ्यांचं हे नाही, संतोष भैया देशमुख यांचे मारेकरी अजूनही फरार आहे, ते अजून अटक नाही। आणि जे आंदोलनकर्त्यावरती जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे अजून मागे नाही। अशा छोट्या छोट्या मागण्या आमच्या। आणि नक्कीच या ठिकाणी मुख्यमंत्री निर्णय घेतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे। पण जोपर्यंत मला लेखी आश्वासन भेटणार नाही, मी विखे साहेबांना पण ते सांगितलं की जोपर्यंत मला लेखी आश्वासन भेटत नाही रोखठोक तोपर्यंत मी माझं उपोषण या ठिकाणी माघार घेणार नाही। आत्ताच आपण बघितलं, डॉक्टरांची टीम आज मला या ठिकाणी भेटायला आली। अहो पूर्ण माझं मधून, आणि मी सांगितलं होतं, मी या ठिकाणी पहिलेच मन बनवलं होतं मी मेलो तरी मागं हटणार नाही। आता मला माहिती मला काय त्रास होतो काय नाही, पण या ठिकाणी प्रशासनाच्या बी माध्यमातून या ठिकाणी म्हणावं तसं या ठिकाणी या आंदोलनाकडं अजिबात बघितले गेलेलं नाही आहे। आपण बघत असाल या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राहतात, पालकमंत्री 3-4 वेळेस इथून समोरून गेले, कॅबिनेट मंत्री इथं आहे, अतुल साहेब पण या ठिकाणी राहतात, खासदार भुमरे साहेब पण या ठिकाणी असतात। म्हणजे सत्ताधारी आमदार मंत्री खासदार या ठिकाणी, म्हणजे शोकांतिका आहे। आणि या सगळ्यांना आम्ही निवडून दिलं तरी आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात। नक्कीच याचा विचार येणाऱ्या काळात आम्ही नक्की करणार आहोत। यांना आम्ही मतदान केलं म्हणून आज हे मंत्री आमदार झालेले आहेत, पण यांनी अजून आमच्या आंदोलनाकडे दखल दिलेली नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।